रामकृष्ण हरी। आज आहे 10 जानेवारी 2026। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 69वा दिवस आहे आणि आम्ही आहोत आता मांगरोल या ठिकाणी। सकाळचे वाजलेले आहेत 7 तर निघालेलो आहोत आम्ही मांगरोलच्या आश्रमातून। सगळे परिक्रमावस्ती आवरून निघालेले आहेत। तर चला बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। परिक्रमावस्ती आवरून निघालेले आहेत पुढच्या मार्गाने। थंडी एवढी प्रचंड आहे की सगळे बघा कशी पॅक झालेत। वलाने बघा कशी लावलीत पाठीमागे कपड्यांची। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदा मैया कुंभ मेरे लिए कोई किया, महाराष्ट्र महाराष्ट्र रहता, जय जय महाराष्ट्र महाराजा, जय जय महाराष्ट्र। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। परिक्रमावासी निघालेले आहेत आवरून। नर्मदे हर। आश्रमाच्या आम्ही नुकतंच बाहेर निघालो तर पुढे आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावासी थांबलेले आहे चाय प्रसादी घेण्यासाठी आणि सकाळी आज सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे। नर्मदे हर। तर चला निघूयात पुढच्या मार्गाकडे। तर आम्ही कच्चा मार्ग सोडून, कच्चा म्हणजे छोटा रस्ता सोडून मेन हायवेला लागलेला आहोत। हा जातो बरेलीला पुढे। तर मंदिर आहे। मंदिराच्या पलीकडे आहेत नर्मदा मैया। नर्मदे हर। तर आम्ही निघालेलो आहोत आता पुढच्या मार्गाकडे। तर थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला लागणार आहे अजून कच्चा मार्ग। मग आम्ही उजव्या हाताला वळून पुन्हा जाऊयात। तर हा मेन हायवे सोडून आम्ही आता निघलेलो आहोत या पगदंडी मार्गाने। तर इथे लिहिलेलं आहे नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून। मेन घाट अलीगंज। तर चला जाऊयात पुढच्या मार्गाला। अलीगंज गावामध्ये आम्ही एंट्री केली तर इथे समोर आश्रम आहे। तर परिक्रमावासियांना थांबवलेलं आहे बालभोग करण्यासाठी। परिक्रमावासी बसलेले आहेत। समोरच आहेत मैया। नर्मदे हर, नर्मदे हर। हा परिक्रमावासी सकाळ सकाळी बालभोग करतायत आणि आज बालभोग मध्ये आहे आलू गोंडा आणि जिलेबी। नर्मदे हर। तर बालभोग केलेला आहे। आलू गोंडा होता खायला, त्यानंतर जिलेबी होती गुळाची, ती खाल्ली आणि परत पुढे निघालेला आहोत। मैयाच्या किनाऱ्याने आता आम्ही जाणार आहोत सगळेजण। तर चला जाऊयात। मध्ये हर। तर बालभोग करून आम्ही निघालेलो आहोत मैयाच्या किनाऱ्यावरून। तर मैयाचं दर्शन झालेलं आहे। आमची नर्मदा आजी बघा कशा पळतात ते। मैयाला बघितल्यानंतर एक आनंदच वेगळा येतो चेहऱ्यावरती। म्हणजे रस्त्याने चालताना जो वेगळा हावभाव असतो चेहऱ्यावरचा, तो मैयाला बघून खूप चेंज होतो। तर चला मैयाचं दर्शन झालेलं आहे सकाळ सकाळी। तुम्हीही माझ्या समवेत मैयांचं दर्शन घ्या। नर्मदे हर। तर सगळे परिक्रमावासी निघलेले आहेत एका पाठीमागून एक। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर गवळण मावशी। नर्मदे हर। कसं वाटते, कशी थंडी? लई खूप थंडी आहे, खूप थंडी, खूप थंडी आहे। आनंद आनंद वाटतो, थंडी असली तरी आनंद वाटतो। चला नर्मदे हर। नर्मदे हर। आमच्या गवळण मावशी उतरल्या का नाही सांगा तब्येतीने। चला चला। मी मैयाचा किनारा सोडून थोडस पुढे आलो। पुढे आल्यानंतर इथे वाळू दिसलेली आहे रमण रेती सारखी। तर मऊ मऊ वाळू आहेत। परिक्रमावासी बसलेले आहेत। तर पुढे तिथे जो घाट होता, तर आम्हाला तिथं परिक्रमावाल्यांना आवाज देत होते। आम्ही म्हटलं थोडं बसू, कदाचित काही सांगत असतील, म्हटलं जाता जाता नंतर बघूयात। पण ते स्वतः तिकडनं बघा त्यांच्या हातात दिसत असेल तुम्हाला, तर बालभोग घेऊन आलेले आहेत परिक्रमावासियांना। नर्मदे हर।
सकाळी निघलो पोहे खाल्ले, त्यानंतर आलू बोंडा खाल्ला 2, जिलेबी खाल्ली, आता परत काहीतरी ते चालेल दिसतंय. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर पातेलच आणलंय आणि याच्यात काय आहे, चिवडा आहे, पोहे आहे. इसको क्या बोलते हैं यहाँ? ये आलू वड़ा, आलू वड़ा, आलू वड़ा. आलू वड़ा. नर्मदे हर, नर्मदे हर. ले मामू बना बघा कशी सेव आहे मध्य प्रदेश मध्ये, एक नंबर. इतना खाएगा नहीं ना वो भाई. एक दिले ले छोटी चलिए. कमी वाला दोनों. ये कम वाला है ये तो. नर्मदे हर. ये ज्यादा हो गए. नहीं है. नर्मदे हर. आम्ही केलेला आहे आता बालभोग. बालभोग मध्ये होते पोहे, आलू वडा, त्यानंतर जिलेबी, नंतर त्यांनी पालकचा ठेपला आणून दिला. पालकच्या ठेपल्यानंतर ताक आणून दिलं सगळ्या परिक्रमावासियांना. हे बघा आता ते आमच्या सोबत फोटो काढायचं म्हणतंय. एवढे सगळे जण गावकरी जे आहेत सगळे तरुण आहेत आणि परिक्रमावासियांना बालभोग घेऊन आलेले. नर्मदे हर. नर्मदा मैयाचा किनारा आत्ताच सोडला आणि आम्ही लागलेलो आहोत आता या कच्च्या मार्गाने. पुढे गेल्यानंतर येणार आहे रोडचा मार्ग. तर जाऊयात आपण पुढे. नर्मदे हर. नर्मदे हर. आज आमच्या गवळण मावशी खूप खुश आहेत. माझी मुलगी खुश असली की मी खुश राहते. नर्मदे हर. भोग करून पुढे निघलो, 10 मिनिटं सुद्धा झाले नाही की लगेच चाय प्रसादी तयार झालेली आहे. म्हणजे मी हे तुम्हाला का दाखवते की नर्मदा खंडामध्ये किती सेवा चालते, खूप जास्त प्रमाणात सेवा चालते. आणि आम्हाला नाही म्हणता येत नाही, कारण मैयाचा प्रसाद असतो आणि तेही आपल्याला काहीतरी, आपल्यासोबत मैया आहेत किंवा आपल्याला देव म्हणून ते प्रसाद देतात. जर आपण त्यांना नाही म्हणलं तर त्यांचंही मन नाराज होतं. तर एक घोटकाव आहे ना घ्यायचं, त्यांचा अपमान नाही करायचा. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आम्ही आता आलेलो आहोत बराकला या गावामध्ये. इकडे आश्रम मार्गाचा रस्ता दिलेला आहे आणि इकडे परिक्रमा, पैदल परिक्रमा मार्ग लिहिलेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. एक चॉकलेट दे दो मुझे, एक ही बिस्किट चॉकलेट एक दे दो. तर गल्ली बोळातून हा रस्ता आहे परिक्रमेचा. गल्ली गल्लीने जायला लागतं, असं खाली चिखल आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सटकायची चप्पल शक्यता आहे. नर्मदे हर परिक्रमा मार्ग लिहिले, कारण मैयाच्या किनाऱ्यावरून रस्ता असावा आणि आहेच. बघा इथली घर पडले घर. गाव सोडलं आणि गावाच्या पुढे आलो. पुढे आल्यानंतर नर्मदा मैयांचा किनारा लागलेला आहे आणि मैयापासून खूप जवळ अंतरावरून आम्ही चाललेलो आहोत. तर रस्त्यानं अशा खाली वर खाली रस्ता आहे, म्हणजे एक पाय खाली जातो आणि एक पाय वरती. तर परिक्रमावासियांना पायांचा त्रास होऊ नये म्हणून इथे गावातली काही मंडळी आहेत, ही 2 बाबाजी आहेत, परिक्रमावासियांना रस्ता करतायत जाण्यासाठी. नर्मदे हर. क्या कर रहे हो बाबाजी? ये सब वहीं तक करेंगे. अच्छा, आप खुद कर रहे हो या किसी ने बोला है? खुद कर रहे हो. नर्मदे हर. नर्मदे हर. आपकी वजह से हम जा पा रहे हैं, धन्यवाद. नर्मदे हर.
आहे गव्हाची शेती आणि खाली आहेत मैया. तर मैयाची खोली जर इथून बघितली खूप आतमध्ये खोल आहे. तर अशा पद्धतीचा रस्ता आहे, कडेकडेने आम्ही चाललेलो आहोत. नर्मदे हर. मैयाचं कधी कधी 3-3, 4-4 दिवस दर्शन होत नाही आणि झालं तर मग दिवसभर दर्शन होतं. आता बोरसपर्यंत असाच रस्ता आहे ना आपला. हो, बोरासपर्यंत असंच आहे. परत नंतर वर चढायचं, मग एक आश्रम येईल, मग परत चौरासपर्यंत किनाऱ्यानेच जायचं आहे. जे नर्मदा परिक्रमात जे कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत एक बातमी पोहोचवायची आहे. 10-12 दिवसापूर्वी पुढे एक असा प्रसंग घडलेला आहे की नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आपण चालतो तर आतमध्ये जे पाईप किंवा लाईटिंग सोडलेली असते, तारा असतात, वायरी असतात, तर त्याच्यामध्ये करंट असतो. तर एक नर्मदा परिक्रमावासी होते, करंट लागून त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर आपण चालत असताना काय करतो, आपल्याला वाटतं पाईप आहे किंवा वायर आहे, त्याच्यावर पाय देऊन चालतो. तर अशी कोणतीही दुर्घटना घडायला नको, त्याच्यासाठी आपण आपलं सेफमध्ये चालायचं. आणि मैयाच्या किनाऱ्याने जर चालत असेल तर आपल्याला कसं परिक्रमावाशांना 6ला, 5ला, 5:30ला काही काहींना निघायची सवय असते. तर एवढं लवकर न निघता थोडं उशिरा निघायचं. कसं मैयामध्ये सोडलेलं आहे, खाली वायर, पाईप आहे, अशा पद्धतीच्या वायरी असतात. तर करंट बसण्याची, लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जाताना व्यवस्थित जावं. आणि ते जॉईंटला दाखवत असं, असे छोटे छोटे जॉईंट कधी कधी उकळतात आणि तिथं हां करंट पास होतं मग त्याच्यामुळे पाय टाकून जाताना इथं एक पाय असेल लांबून पाय टाकावा, व्यवस्थित जावं. हे बघा ऑलरेडी आता बघा तुमच्या माहितीसाठी हा इथं जॉईंट उघडा दाखव. कुठे? हा बघा जॉईंट उघडा आहे. हां इथं जॉईंट उघडा चालू आहे का? जर पाहिलं व्यवस्थित तर ह्या अशा पद्धतीने जॉईंट उघडे आहेत आणि ते जे उघडे जॉईंट आहेत ते आपण बघून चालायला पाहिजे, जेणेकरून दुर्घटना टळेल. हां तर आमच्या समवेत असलेल्या सर्वांना सांगते आणि जे कोणी पुढच्या वर्षी येतील किंवा आत्ता जे कोणी परिक्रमा करतील त्यांना ही विनंती आहे. आणि असं संध्याकाळच्या वेळेला काय होतं, गव्हाच्या शेतामध्ये पण कधी कधी गहू हरभरा असेल तर करंट सोडलेला असतो. त्याच्यामुळे जे तारा असतात, तारांना खेटून न चालता थोडंसं लांबून चालायचं. हां नर्मदे हर. आल्यानंतर एक उतार लागलेला आहे, तो उतार उतरून जायचा आहे. तर असा वळणाचा रस्ता आहे. नर्मदे हर. तर बघा परिक्रमा अशा उतरतायत. नर्मदे हर. निर्मल निर्मल पाणी व नर्मदा महाराणी, तारू निर्मल निर्मल पाणी व नर्मदा महाराणी. तारा निरपरत ब्रह्माजी बियावे, ब्रह्माजी आव्यानी डुबकी लगावे. तारू निर्मल निर्मल पाणी व नर्मदे हर. परिक्रमावासी आता उतरत आहेत, हा खालचा उतार. नर्मदा महाराणी तारा निरपरत ब्रह्माजी नर्मदे हर. ब्रह्माजी आव्यानी डुबकी लगाव्या. तारू निर्मल निर्मल पाणी व नर्मदा महाराणी. तारा निरापर्तन परिक्रमावासी बी आव्या, परिक्रमावासी आव्यानी डुबकी लगाव्या. नर्मदे हर. चला नर्मदे हर. नर्मदे हर. तर वरती आहेत शंकर भगवान आणि पार्वती माता आणि खाली आहे नर्मदा मैया. तर ऊनही झालेलं आहे. परिक्रमावास्यांना या ठिकाणी चायप्रसादीसाठी बसवलेलं आहे. परिक्रमावासी बसलेले आहेत. नर्मदे हर. चालायचं पण कर, थोडस कमी कर. इथे आलो आणि विश्रांती करायला बसलो. 11, 11:30 वाजलेले आहेत. परिक्रमावासी बघा कसे झोपलेत सगळे.
काय बसलेत भोजन प्रसादीची वाट बघत. मैयाच्याच किनारी कुठे आहे इथे. तर आम्ही तिथून निघालो. असं झालं की 12-12:30 वाजले होते. महाराज म्हणले तुम्हाला भोजन प्रसादी बनवायला लागेल. आणि आम्हाला सर्वांना वाटलं होतं की भोजन प्रसादी बनवून आहे कधी बोलला होता जेवायला. सगळे परिक्रमाची वाट बघत होते. मग सकाळी नाश्ता जास्त झाला होता त्याच्यामुळे कोणी भोजन प्रसादी न घेता सगळे समोर आले. समोर आल्यानंतर आम्ही आहोत इकडं केतूधाम. केतू म्हणजे मैयाच्या पलीकडे आहे राहू आणि इकडे आहे केतू. तर केतू जे धाम आहे ते गावामध्ये आहे, आमच्यापासून खूप लांब आहे. तर आम्ही तिथं जाऊ शकत नाही. मग इथं शैनेश्वर महाराज आहेत, शनिदेव आहेत, त्यांचं आम्ही दर्शन घेतोय. पलीकडे आहेत राहू आणि इकडे आहेत केतू. तर गावापासून इथून खूप लांबपर्यंत आहे. तर आज शनिवार आहे. इकडे आहेत शनिदेव महाराज. नर्मदे हर. आपण लांबूनच दर्शन घेऊयात. नर्मदे हर, नर्मदे हर. शनिदेवांचं दर्शन घेतलं आणि 1 किलोमीटर आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर ह्या मैयाच्या किनाऱ्याने गावाच्या शेताच्या कडेने असे पगदंडी वाटेने चाललो. तर आता वरती जायचं आहे तिकडे. नर्मदे हर. आलो आलो. तर चला किनारा संपणार आहे आता. पुढे मार्ग नाही जाण्यासाठी. तर वरच्या बाजूने आम्हाला जायचं आहे. रस्ता खूप वेगळा होता खाली वरचा आणि एकदम किनारा होता असा. त्याच्यामुळे मी शूटिंग नाही घेतली. अयो पडले असते. नर्मदे हर. नर्मदे हर. आले आले. नर्मदे हर. वरती चढून आलो आणि वरती चढून आल्यानंतर इकडे आहे हरभऱ्याची शेती. इकडे आहे गहू. आता स्प्रिंकलर पण लावलेले आहेत. आता थोडंफार आम्ही भिजणार आहोत. गरमी झाली होती. थोडं आता अंगावर शावर घेतो. हा ऊन कडक पडले. पळत जावं लागणार आहे आता. चिखल पण आहे ना, पाय सटकायची शक्यता आहे. चला स्प्रिंकलरच्या इथून आल्याच्या नंतर परिक्रमासी बसलेले आहेत. नर्मदे हर. आपण निघतोय पुढे. पासून पुढे आलो. पुढे आल्यानंतर 10-15 मिनटं विश्रांती घेतली आणि त्यानंतर आता रस्ता लागलेला आहे. रस्त्याने चाललेलो आहोत. तर खूप सुंदर असं दृश्य आहे. जवळजवळ 5 ते 6 इथं पिंपळाची झाडं आहेत आणि नर्मदा मैया आहे. खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. नर्मदे हर. नर्मदे. आम्ही आलेलो आहोत आता मेहतडा कला या गावामध्ये. अंगणं खूप सुंदर आहे तिथली. मेहतडा कला गाव. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तो माणूस नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. खाओ खाओ. नर्मदे हर. नर्मदे हर. चला जाऊयात पुढे. परिक्रमावासी विश्रांतीसाठी बसलेले होते. नर्मदे हर.
आल्यानंतर आम्ही बसलेलो आहोत विश्रांती करण्यासाठी. थोडा वेळ आम्ही विश्रांती करणार आहोत आणि निघणार आहोत. अजून 9 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. आता 3:15 वाजलेले आहेत. थोडा रिलॅक्स होतो, मग कंटिन्यू चालतो 6 किलोमीटर. मग परत पुढे 2-3 किलोमीटर राहील. थोडं बसलेलं आहोत विश्रांतीसाठी. तर थोडी विश्रांती केली आणि पुढे आलो. पुढे आल्यानंतर हे आम्हाला उडिया गाव लागलेलं आहे. उदयपूर जवळ असलेलं हे उडिया गाव आहे. गावात खूप शांतता दिसते. कदाचित सगळेजण शेतात गेले असावेत. उडिया गाव, उडिया गाव, उडिया. चला पुढे आलो. या ठिकाणी राख गावाचं नाव आहे. तर परिक्रमावासियांना आश्रमामध्ये चाय प्रसादीची व्यवस्था केलेली आहे आणि राहण्यासाठी पण आहे. तर बाबाजी दारामध्ये चाय प्रसादी घेऊन उभे आहेत. इकडे परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. सायंकाळचे आता 5:30 झालेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत बोरास या गावामध्ये. तर बोरासपासून नर्मदा मैयाचा किनारा लागणार आहे आम्हाला जाण्यासाठी. तर पुढे आम्हाला चौरासला जायचं आहे. चौरास अजून आमच्यापासून 2-2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर चौरासला नाथ महाराज आहेत. त्या ठिकाणी सेवा देतात. ज्यांचं खुंटामोडीला आपण आश्रम बघितला असेल शुलपाणी जंगलामध्ये. आणि त्या ठिकाणी आम्ही गुलाबजाम केले होते, भाकरी केले होते सकाळी नर्मदे हर. तर इथेही उद्या कन्यापूजन करणार आहे. तर तिथे आम्ही सेवेला थांबणार 1 दिवस. उद्याचा दिवस आम्ही थांबणार आहोत, सेवा देणार आहोत. त्याच्यानंतर कन्याभोजन आहे आमचे जेवढे सगळे समवेत आहेत त्यांच्याकडून. तर थोडंसं लेट होतं आहे जाण्यासाठी. तर चला जाऊयात. कालही लेट झालं तर आजही लेट झालेलं आहे.